तर मित्रांनो मस्तपैकी आता बँड वगैरे लावलेला आहे नो. एंट्री केल्यावरती समोरच इथे सेल्फी पॉईंट. मिसल ते तर सर्व ठिकाणी असते. मिसल नंतर कांदा पाय, मटकीची भाजी नाही ती मिसल आहे आणि मटकी आणलाय मग मटकीची भाजी बोलला तो त्या म्हणजे फर्स्ट फ्लोअरवरनं तुम्हाला असा व्ह्यू दिसेल. इकडे एक स्लाईड वगैरे आहे. इकडे 3 स्लाईड आहेत, 1 2 3 आणि तिकडे एक स्लाईड आहे ती वाली. अरे एवढी छोटी स्लाईड वरती तू हे करतो, एवढा मोठ्या स्लाईड वरती जाऊन आलो आपण. जा लवकर जा. ट्यूब वाले घेतलेला आहे. घे ना मोबाईल. चल काय नाही आता मोबाईल आपण घेऊनच जाऊ. चालू आहे पब्लिक नंतर एकदा मजा घेताना सर्वजण फुल पब्लिक. तो व्हेज मध्ये डाल भात भजी आहे. सो पुरी आहे. राऊंड आहे बघा. आता एक जण गेलं इकडनं. राऊंड ही स्लाईड खूप मोठी आहे. म्हणजे मस्तपैकी चहा पण आले आणि वडापाव पण आहे. सकाळची चाय आहे. गप सकाळची आहे. घरा माहिती नाही एवढी. सूरज मुंडे ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे. सो आजचा हा आपला ब्लॉग असणार आहे रिसॉर्टचा. तर रिसॉर्टचं नाव आहे समुद्र वेव्स रिसॉर्टचं नाव आहे. सो आता आपण फ्रंट गेटला आलेलो आहे. तिकीट वगैरे सर्व घेतलेलं आहे. बँड वगैरे घेतलेलं आहे. आता आपण एंट्री करणार आहोत. पहिलाच त्यांचा नाश्ता वगैरे करूया. नंतर बघूया पूर्ण एक्सप्लोअर आपल्या ब्लॉगमध्ये पूर्ण रिसॉर्टचा एक्सप्लोअर होणार आहे. तर कंटिन्यू ब्लॉग बघा. खूप तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच तुम्ही बजेटफुली आपला हा रिसॉर्ट आहे. सो नक्की कंटिन्यू बघा. चला लेट्स गो पब्लिक. मित्रांनो आता बँड वगैरे घेतलेत समुद्र वेव्हचे. बँड वगैरे मस्तपैकी जाऊया आणि जाऊया आतमध्ये रिसॉर्टमध्ये. चलो स्टार्टिंग मला करायची माहिती आहे ना. तर मित्रांनो मस्तपैकी आता बँड वगैरे लावलेला आहे. सो आता आपण जाऊया आतमध्ये. चलो लेट्स गो पब्लिक. कलडोंगरी गावातून प्रवेश केल्यानंतर हा रिसॉर्टचा पार्किंगचा एरिया आहे. इकडे काम वगैरे चालू आहे आणि या साईडला तिकीट काउंटर आहे आणि असं नाव वगैरे लिहिलेलं आहे. इकडे पार्किंग पण आहे. सो पब्लिक आता आपण जाऊया आतमध्ये. चलो लेट्स गो. जास्त लेट नाही करू. हे बँड बांधतो नो. एंट्री केल्यावरती समोरच इथे सेल्फी पॉईंट वगैरे सेल्फी वगैरे काढू शकता. तर आतमध्ये आपण जाऊया. इकडे सेल्फी वगैरे काढून झाल्यावर मग आपण आतमध्ये जाऊया. तो इकडे नाश्ता वगैरे आहे. तनिषभाई नाश्ता घेऊन आला आहे. नाश्त्यामध्ये काय काय आपण दाखवूया. त्याच्यामध्ये पहिलं तर आहे मिसल. ते तर सर्व ठिकाणी असते. मिसल नंतर कांदा पाय, मटकीची भाजी नाही ती मिसल आहे आणि मटकी आणलाय मग मटकीची भाजी बोलला क्या भाई. सर्व रिसॉर्टला गेल्यावरती तुम्हाला कांदा पोहे आणि मिसळच असते. सो आता नाश्ता करूया आणि नंतर मग जाऊया पूलमध्ये एन्जॉय करायला. तर तनिषभाईने आणलेले आपल्यासाठी चहा. सो मस्त चाय की कॉफी आहे. सो चहा पिऊया. चहामध्ये दूध कमी आहे की. चहा मी पियत नाही तरी पण आता जरा टेस्ट करूया. सो मस्तपैकी नाश्ता वगैरे तर झालेला आहे. नाश्त्यामध्ये कांदा पोहे मस्त होते. मिसळपाव तर सर्वीकडेच असते. सो कांदा पोहे खूप छान होते. स्वतः नाश्ता वगैरे केला. आता मस्तपैकी कपडे वगैरे चेंज करून मस्तपैकी आपण पूलमध्ये जाऊया एन्जॉय करायला मित्रांनो. पहिलाच व्ह्यू असा दिसतोय कमाल सुंदर असा. तिकडे लेडीज चेंजिंग वगैरे रूम आहे आणि इकडे जेंट्स चेंजिंग रूम आहे. सो आपण आता चेंजिंग वगैरे करूया आणि मग जाऊया रिसॉर्टमध्ये एन्जॉय करायला. लेट्स गो. पब्लिक चेंज करूया. चेंजिंग आता मस्तपैकी चेंजिंग करूया. तनिषभाई चेंज कर मस्तपैकी आणि मस्तपैकी आपण जाऊया आता पूलमध्ये एन्जॉय करायला. हे मित्रांनो आता मस्तपैकी म्हणजे कपडे वगैरे चेंज करून आम्ही आता झालेलो आहे रेडी. सो आम्ही सेम टी शर्टची खासियत बघायचे. पकड दाखव पाठी दाखव. हा बघू शकता तुम्ही सूरज मुंडे ब्लॉग टाकलेला आहे त्या टी शर्टच्या मागे. जे पण रिसॉर्टला असतील त्यांनी आपल्या पेजला फॉलो करा. सो मस्त आता झालं आहे. आता आपण जाऊया. रेडी वगैरे झालं. आता जाऊया रिसॉर्टमध्ये. चलो लेट्स गो पब्लिक. पण आहे तरी पण सूप वगैरे इकडे आहे. सो मस्तपैकी आता सूप वगैरे पिऊया. बघूया टेस्ट कशी आहे. लग्नाचं सूप राहिलं. ठीक आहे. ओके. आपला सूप टेस्ट करतोय. कसं आहे. नॉर्मल. अरे स्पून डायरेक्ट वाटी. ठीक आहे. चांगलं आहे. कसं आहे टेस्ट कशी आहे सांग. नॉर्मल आहे ना. पाणी जास्त आहे. सो थोडासा म्हणजे जाड पाहिजे होता. थोडासा फुल पाण्या टाईपमध्ये आहे. ठीक आहे. ओके आहे.
बाकीच्या रिसॉर्टमध्ये तर असं म्हणजे सूप वगैरे मध्ये मध्ये नाही. आज बातियत म्हणजे इकडे संध्याकाळचा नाश्ता वगैरे असतो. सो आम्हाला कुपन वगैरे भेटलं आहे. सो बघूया तुम्हाला नाश्त्यामध्ये काय काय दाखवता येईल ते दाखवूया आपण. काय असेल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर चलो लेट्स गो पब्लिक. सो आता आपण सूप वगैरे टेस्ट केलं आहे. सो आता आपण जाऊया पाण्यामध्ये एन्जॉय करा. मत नाही रे पन्नासच आहे ना. हे बाहेरच्या साईडला घ्यायच तो त्या आहे म्हणजे ठीक आहे. ओके प्रॉपरची सुविधा लय मोठी आहे. नाही आहे त्याच्यामध्ये. एक मस्तपैकी सर्व लॉकरमध्ये टाकलेलं आहे. नाही ना नाही फोन ठेवू? टाकलेलं आहे. आता मस्तपैकी आपण जाऊया आतमध्ये. चैन नाही तुला चला चेन पाहिजे. रिसॉर्टमध्ये इकडे लॉकर सुविधा देखील आहे. इकडे असे विविध प्रकारचे लॉकर आणि बाजूला अशी मस्तपैकी झाडं आहेत. मस्तपैकी बेड वगैरे टाकलेत आणि मस्तपैकी चेअर वगैरे आहे. शांत बसू शकता, मस्तपैकी झोपू शकता. जयकांत बाय जायच्या आधीच पडलेला आहे इकडे. सो मस्त आहे. क्लायमेट वगैरे छान आहे, झाडं वगैरे आहे, शांतता आहे, मजा येईल. अजून आपण पूलमध्ये अजून गेलेलो नाही आहे मित्रांनो. आता आपण जाणार आहोत. तर चलो लेट्स गो. आता भरपूर टाईमपास झालेला आहे. सो जाऊया आता आपण पूलमध्ये. ती ब्रेकफास्ट टाईम आहे 9 ते 11. सूप टाईम आहे 11:30 ते 12 आणि लंच टाईम आहे 1 ते 2:30 आणि इव्हनिंग स्नॅक 4:30 ते 5. इकडे लॉकर बुकिंग वगैरे सर्व आहे. लॉकर तुम्ही घेऊ शकता. सो लॉकर तुम्हाला दाखवलं आपण लॉकरमध्ये तर सर्व ठेवलेलं आहे. त्यानंतर आता लॉकरचे चार्जेस वगैरे आहेत. सो 200 रुपये डिपॉझिट करून 100 रुपये नंतर रिटर्न भेटतात. सो आता आपण जाऊया आतमध्ये. पब्लिक लेट्स गो. वॉशरूममध्ये आपण आहोत. सो पब्लिक लेट्स गो. इकडे चेंजिंग रूम वगैरे आहे. सो इकडनं जाऊया आता बाहेर. चलो. इकडे सूपसाठी लाईन लागली. सूप आपण टेस्ट केला पण पाणी जास्त होता सूपमध्ये. पण ठीक आहे, ओके ओके ठीक आहे. सूपसाठी सूप तिकडे लाईन लागलेली आहे. हे असं कोणत्या रिसॉर्टला देत नाही तसं. हां रिसॉर्टला सूप वगैरे मी पहिल्यांदा बघितलं. ना जाताना पण लंच नाश्ता देत नाही. जाताना पण लंच वगैरे. आता लंचमध्ये काय आहे ते आपण नंतर बघूया. तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. सो आता आपण चाललो आहोत आतमध्ये. तिकडनं बॅक साईडला बघू शकता ती मोठी स्लाईड आहे त्या साईडला. आतून दोनदा परत आलोय जाऊन. आता तिसऱ्यांदा जातोय. आता फायनल आपण पण पूलमध्ये जातो रे एन्जॉय करायला. असं इकडे असं बसायला वगैरे आहे एक साईडला. ते फोटो वगैरे काढायला. इकडे असं खूप सुंदर असं व्ह्यू. क्लायमेट बघू शकता. क्लायमेट खूप सुंदर असं झालेलं आहे. असंच मित्रांनो. चलो पब्लिक. खूप सुंदर असं आहे. त्यांची मस्ती चालू झालेली आहे आता. काय करतोय जयकांत? तनिषला ढकलतोय. तनिष कम ऑन कम ऑन. आपला तनिष आतमध्ये गेलेला आहे पाण्यामध्ये. तनिष आतमध्ये पूर्ण जा. नाही काय ढकल 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 ना आता ढकल. अरे उलटा ढकलायचा ना आता. तनिष भाई को अंदर ढकल दिया है. हा मग इथे पाणी कमी आहे. पाणी कमी आहे इकडे. स्लाईड आहेत ना. इकडे एक स्लाईड आहे एकदम मोठीवाली. इकडे एक स्लाईड आहे. इकडे एक स्लाईड आहे. स्लाईडमध्ये आता कोण नाही. ऊन खूप आहे रे. सो तिकडे एक स्लाईड आहे. तिकडे 2 स्लाईड आहे आणि तिकडे एक स्लाईड आहे. तर तिकडे जाऊया. आणि इकडे लहान मुलांसाठी मस्तपैकी समुद्र वेव्स रिसॉर्ट असं दिलेलं आहे. आणि लहान पोरासाठी मस्त आहे इकडे. लहान मुलांसाठी कमी पाणी असलेले पूल वगैरे आहे इकडे. खूप सुंदर आहे. आणि त्या साईडला मोठी स्लाईड आहे तिकडे. सो इकडे सेल्फी वगैरे सर्वजण काढतायत. पब्लिक एकान बाय चल. याला काय झालं आतमध्ये जायला. हे आतमध्ये इकडे. एक स्लाईड आहे. तीन स्लाईड आहे तिकडे. आणि इकडे डान्स वगैरे करायला आहे. ब्रेक डान्स वगैरे. हे डान्स करायला आहे. डान्स वगैरे करू शकता. तर डान्स करताना वगैरे दिसते तुम्हाला. जय गीते. आणि इकडे वेपूल टाईपमध्ये आहे. समुद्र वेव्स. तर वेवप्यूर असं मस्त सुंदर.
लहान मुलासाठी पण इकडे करू शकता. वेपूल आहे इकडे. सो तनिष बोलत वेपूल नाही आहे ना. फर्स्ट फ्लोअरवरनं तुम्हाला असा व्ह्यू दिसेल. इकडे एक स्लाईड वगैरे आहे इकडे, म्हणजे हे फर्स्ट फ्लोअरवर नाही आणि अजून वरती पण आहे, वरून पण आहे. आणि एक मोठी स्लाईड त्या साईडला ती वाली. आणि आपला मित्र आणायला गेलेला खाली. हे लवकर आहे बाई. सो इकडनं तुम्हाला असा व्ह्यू भेटेल, कमाल असा. जयकांत काय करते माहिती नाही. सुंदर आहे. इकडे 3 स्लाईड आहेत, 1 2 3 आणि तिकडे एक स्लाईड आहे ती वाली. 3 आणि या साईडला वे पूल. सो आपण आता वरती जाऊया. याच्यावरती तुम्हाला आता हे ट्राय करायचं ना. आता वरती जायला गेला. चलो पब्लिक वरती जाऊया. गणेश भाई चाललाय कसा. आणि आपला पाठी आहे जायचा. जयकांत आणि चाललाय त्यांनी. जावा तुम्ही दोघं जण. नाही जा तुम्ही दोघं जण. मोबाईल दे. चल तनिष बाय, लेट्स गो. मोठी स्लाईड आहे इकडनं पूर्ण तिथपर्यंत. चल तनिष बाय, नंतर माझी वारी. सो तनिष भाई रेडी आहे, जयकांत भाई भी रेडी आहे. हा मागे हो थोडा, अजून हो मागे. वरती घे पाय. मॅट वरती उचल. लेट्स गो. वरती ठेव मॅट. ओ बाय, लेट्स गो. एवढी मोठी आहे स्लाईड. आपण पण ट्राय करूया. तेथील परत ट्राय करूया. पूर्ण असं पावसातनं पूर्ण हिरवागार असतं इकडे. आता सध्या पाऊस नाही, सो पूर्ण सुकी पडले जमीन. सो तिकडे तो मंदिर पण आहे. एक तिकडचे व्हिडिओ आपण दाखवणार आहे, सांगणार आहे, पण आता तुम्हाला सांगत नाही कोणता मंदिर आहे, पण तुम्हाला बहुतेक जणांना आता माहिती असेल. सो आपण तिकडे व्हिडिओ बनवू तेव्हा तुम्हाला. मस्त मंदिर आहे. नवरात्रीला खूप गर्दी असते. नवरात्री बोलायला तुम्हाला समजलं असेल, देवीचं मंदिर आहे. सो व्ह्यू वरून आपला वे पूलचा व्ह्यू. म्हणजे हा कोणता फ्लोअर आहे? 1 2 3 4 4th फ्लोअरवरला. सो बघायला भेटेल. सो ही लोक जाऊन आले. आता मी पण जाणार आहे. आता मी ट्राय करतोय, बघूया कसं वाटतं. सो मित्रांनो, आता आपण चाललो याच्यामध्ये. एकदा जाऊन आलो, सो ती इंस्टासाठी क्लिक घेतलेली. आता आपण रिटर्न जाऊया. जाऊन जा लगेच. जा ना जा लवकर. एक स्लाईड जा. अरे एवढी छोटी स्लाईडवरती तू हे करतो, एवढा मोठ्या स्लाईडवरती जाऊन आलो आपण. जा लवकर. जा व्हिडिओ चालू आहे, आपला ब्लॉग चालू आहे. जा लवकर. अरे ह्याच्यातून ट्राय करून मग तिकडे जाऊया मोठ्या पुलवरती, असं बोलतोय. जा लवकर जा. आणि बाय पहिला झालेला आहे. जो गेलेला आहे जयका. तर मित्रांनो, आता आपण या स्लाईड मध्ये जाऊया. ही स्लाईड तर आपण घेतली आणि ती वाली पण ट्राय केली मोठी. ती वाली आपण ट्राय करूया. लेट्स गो पब्लिक.
गाडी घे हा तर तनिषने डबल एचा घेतलेला आहे. सो आता जाऊया. वेट हे घेऊया. घेऊ दे इकडनं. एक व्ह्यू दाखवतो ना इकडचा खाली आल्यावरती. डबल ट्यूब आहे, सिंगल ट्यूब आहे, दोन्ही पण आहे. सो आपली पब्लिक गेले दोघं जण वरती. सो आता येतील ती वरती, वरून खाली येतील तेव्हा त्यांचा व्ह्यू घेऊया. येतील आता, त्यांच्या नंतर येतील वाटतं. आता घेऊया त्यांना पण. आता नंतर लोक आलेली आहेत. का तनिष कशी होती स्लाईड? स्लाईड कशी होती? मजा आली काय? मजा आली होते. काय आलं? गाडी चालवते तनिष तुला कशी वाटली? हा काय बोलतोय? संपत नव्हती. काय बोलतो? आता आम्ही काहीतरी घेतलेलं आहे, ट्यूब वाले घेतलेला आहे. घे ना मोबाईल. चल काय नाही, आता मोबाईल आपण घेऊनच जाऊया डायरेक्ट. कसं विजणार? नाही विजणार. या असं वरती पकड. चल 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 ये. चल तनिष या. मग थांब खाली, आम्ही येतो जाऊन मग आम्ही लोक. खूप मोठी स्लाईड आहे ही वाली. राऊंड 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 नंतर मग तिकडनं पूर्ण इकडनं बाहेर त्या साईडला. सो आपण जाऊया यामध्ये. आलू नको एकदम टेस्ट असते. मजा आपण मजा आलू नको पूर्ण व्यवस्थित पकडून नको आलू नको. अच्छा खूप मोठी आहे. आलू नको पाण्यात पडलं ना पाहिजे. त्या स्लाईडमध्ये जाऊन आलो. खूप मोठी असं वाटतं संपत नव्हती, पण जाऊन आला. आता परत जाऊया. पब्लिक चालू आहे. पब्लिक खूप भारी. आता नंतर घे एकदा. नंतरला तुम्ही फक्त सोडू नका नंतर लास्टला एकदम खाली गेला. एकदम मजबूत पकडून राहा फक्त. बस खूप भारी. असं वाटतं संपतच नाही पूर्ण. चालूच ठेव. खतरनाक भारी. खूप मजा आली. मित्रांनो आता सर्व बंद झालं. ते बघू केवढं. आता सर्व बंद झालं आहे इकडचं. आता वेव पूल चालू होणार आहे. सो वेव पूलमध्ये बघूया. आता तसं पब्लिक सर्व जमलेली आहे वेव पूलमध्ये. सो आता आपण जाऊया वेव पूलमध्ये, बघूया, एन्जॉय करूया. वेव पूलची इकडची मजा घेऊया. वेव पूलमध्ये या पब्लिक. इकडने या. आधी व्ह्यू घेऊया, नंतर जाऊ आतमध्ये. कमाल असा व्ह्यू. कमाल म्हणजे सर्व पब्लिक जेवढी रिसॉर्टची होती ती सर्व वेव पूलमध्ये उतरली. कारण का वेव पूल इकडचा चालू झालेला आहे वेव्ह पूल. सो पब्लिक सर्व आहे इकडे. सर्व पब्लिक उतरलेले आहे वेव्ह पूलमध्ये. आणि जायचे की नाही तुला? हा तनिष रात मध्ये मारुडी. हा कचरा पब्लिक. वेगान बाय. चल जा. मी वरना एक क्लिप घेतो, नंतर येतो व्हिडिओ घेतो. पब्लिक उतरली आहे. फुल कचरा. जेवढे पण रिसॉर्ट मध्ये सर्व विसरलेले आहेत. जेवढी पण पब्लिक होती सर्व ती मजा घेताना सर्वजण. फुल पब्लिक उतरलेली आहे पाण्यात वेपूलमध्ये. सुंदर असा व्ह्यू झाला आहे. क्लायमेट पण बघू शकता. खूप सुंदर असा क्लायमेट पण झालेला आहे. आपली मंडळी कुठे गेलीत? पब्लिक सर्वजण उतरलेली आहेत वेपूलमध्ये. अपना पब्लिक इधर है. पब्लिक दोघं जण कुठे गेली लोक?
बाय आणि जयकांत बाय आतमध्ये गेलेले आहेत. दोघं जण फुल मजा करतात पाण्यामध्ये. फुल मजा. ए जास्त आतमध्ये नको. व्हेजमध्ये डाळ भात, भजी आहे, सो पुरी आहे, नली वगैरे आहे, काकडी आणि गाजर वगैरे आहे, खीर आहे, एक पनीरची भाजी आहे, एक छोल्याची भाजी आहे आणि चिकनमध्ये चिकन आहे, खीर आहे नॉर्मल आणि चिकन पकोडा वगैरे आहे. बस बाकी सर्व सेमच आहे चिकनमध्ये पण. सो मस्तपैकी जेवूया वगैरे आणि नंतर परत आपण एन्जॉय करायला पूलमध्ये जाऊया. लेट्स गो. खीर आहे ना. तर मित्रांनो आता जेवलं वगैरे मस्तपैकी. जेवण वगैरे छान होतं. सो आता मस्तपैकी झोप आले. काय आपला डाराडी झोपलेला आहे काय माहिती नाही. मस्तपैकी झाड असं वरती झाड आहे आणि मस्तपैकी बेड वगैरे असं टाकलेलं आहे. त्यामध्ये मस्तपैकी निवांत एकदम शांत बसलेलं आहे. खूप मस्तपैकी होता. थोड्या वेळ आराम करूया नंतर जाऊया पाण्यामध्ये एन्जॉय करायला. तर मित्रांनो मस्तपैकी जेवण वगैरे झाल्यावर थोड्या वेळ मोबाईल चार्जिंग लावून परत आपण पूलमध्ये आलेलो आहोत. सर्व पब्लिक कुठं जायचं गणेश? कुठल्या स्लाईडमध्ये जायचं आता? त्यात जायचं. क्लायमेट बघू शकता मित्रांनो. एकदम क्लायमेट एकदम क्लीन झालं आहे. खूप सुंदर असा क्लायमेट झाला आहे. आता आपले जयकान आणि तनिष जय आणि तनिष वरती गेले. सो त्यांची क्लिप केली आहे मस्त. तनिष आणि जयकान आलेला आहे. काय रे आता पुढे ना आलात ते तुम्ही? इथपर्यंत येत आहोत ना. याच्या पुढे तुम्ही आलात नाही काय फायदा. ही स्लाईड इथपर्यंत येते उलट. राऊंड आहे बघा. आता एक जण गेलं इकडनं. राऊंड राऊंड ही स्लाईड खूप मोठी आहे म्हणजे संपत नाही. स्लाईड पूर्ण राऊंड 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 पूर्ण गेल्यानंतर मग इकडून गेल्यानंतर त्या साईडला पूर्ण ती निघते. अजून निघाली नाही. बाजून आले नाही ती लोक. खूप मोठी स्लाईड आहे. तिकडे मग एंड होते त्या साईडला. तर आता तनिष हा ये चल ह्याच्यातून या. तनिष गेला या स्लाईडमध्ये. बघूया आता. लहान मुलांचा इकडे पण मस्त आहे. स्लाईड वगैरे आहेत. जयकांत आला. जयकांत तनिष पण आला. अरे मी गेलो तर सरकतच नाही. जा परत जा रिटर्न. मध्ये संध्याकाळचं लंच पण आहे. लंचमध्ये आय थिंक वडापाव वगैरे आहे. सो वडापाव आणि चहा. नाश्त्याला हे वडापाव. वडापाव हा म्हणजे हाय रे वडापाव दिसतंय ना नॉर्मल. वडापाव तनिषनी काढलेला आहे वडापाव. हा वडापाव का. तो मित्रांनो सर्व रिसॉर्टमध्ये मी तर नाही बघितलं म्हणजे पहिल्यांदाच रिसॉर्टमध्ये वडापाव वगैरे ट्राय करतो आहे लंच म्हणून ते वडापाव आहे. सो वडापाव आणि चहा तुम्ही संध्याकाळी नाश्त्याला घेऊ शकता. सो आम्ही पण आता ट्राय करतो. वडापाव सारखा वडापाव. हे चांगलं काम केलं. सो मस्तपैकी चहा पण आले आणि वडापाव पण आहे. सकाळची चाय आहे. गप सकाळची आहे. गरम आहे की मग एवढी.
सकाळचीच आहे ना, तसेच कलर दिसतोय मला. म्हणजे सकाळसारखीच आहे. ठीक आहे पण मस्त वडापाव पण आहे. वडापाव गरम गरम आहे बा. छान आहे. छान वडापाव. मित्रांनो फ्रेश वगैरे झालो आणि बाहेर निघालो. आता निघतोय आम्ही. सो या रिसॉर्टचा टायमिंग आहे सकाळी 9 वाजता. 9 की 10 रे? 10 वाजता वाटतं. 10 वाजता एंट्री होते 9ची आणि 9ची एंट्री आहे. सॉरी 9ची एंट्री होते आणि एक्झिट 5-5:30ला एक्झिट होतं. सो लंच ब्रेकअप ब्रेकअप नाही ब्रेकफास्ट वगैरे सर्व तुम्हाला सांगितलं मी. 9 ते 11. तर आपला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. काय बोलतो तनिष? एक टाटा नंबर. बाय बाय.